स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काउंटडाऊन सुरू झालेला आहे। उद्यापासून जीएसटी लागू होणार आहे। केंद्र सरकारने सुद्धा त्यासाठी जोरदार तयारी केलेली आहे। संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, काही माजी पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत। मात्र काँग्रेसने या ऐतिहासिक सोहळ्यावरती बहिष्कार टाकलाय। जीएसटी लागू होण्याआधी बंपर सूटला ऊत आलेला आहे। महाराष्ट्रभर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती 50 ते 60% सूट देण्यात आली आहे। त्यामुळे स्वस्त दरामध्ये वस्तू मिळत असल्यानं नागरिकांनी दुकानांमध्ये झुंबड उडालेली आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यानं दुकानांमध्ये मोठी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे। उद्यापासून जीएसटी लागू होणार आहे आणि त्याआधी आज रात्री 11 वाजतापासून मुंबईमध्ये हॉटेल्स बंद राहणार आहेत। सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी हॉटेल संघटनेने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे रात्री 11 वाजतापासून सकाळपर्यंत हॉटेल हे बंद राहतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा कथित गोरक्षकांना फटकारलेला आहे। काल साबरमतीमध्ये झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावरती भाष्य केलं। गायीचं नाव घेता आणि हिंसा करता हे कसलं गोरक्षण असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। यावेळी मोदींनी आपल्या लहानपणीचा किस्सा सांगितला आणि ते भावूक झाले। त्यानंतर नरेंद्र मोदी राजकोटला रवाना झाले। तिथं त्यांनी भव्य रोड शो सुद्धा केला। यावेळी मोदींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोकांनी गर्दी केली होती। स्विस बँकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट झाली आहे। समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या केवळ 4500 रुपयांच्याच ठेवी उरलेल्या आहेत। त्याआधीच्या तुलनेमध्ये ही रक्कम निम्म्यानं घटलेली आहे। काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारकडून उचलण्यात असलेली कठोर पावलं तसंच स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे स्विस बँकेतील भारतीयांनी ठेवलेला पैसा घटल्याचा अंदाज वर्तवला जातोय। राष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि यूपीएमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता उपराष्ट्रपतीपदासाठी सुद्धा निवडणुकीची घोषणा झालेली आहे। 5 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाणार आहे। उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे। विशेष म्हणजे भाजपकडे सध्या पर्याप्त संख्याबळ आहे। एनडीएच्या समर्थनार्थ 400हून अधिक खासदार आहेत। भाजपकडून तिघांची नावं आघाडीवरती आहेत। गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि आमदार आनंदीबेन पटेल, केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू आणि हुकुमदेव नारायण यादव अशी नावं भाजपकडून आघाडीवरती आहेत।